कर्नाटकमधील मंदिरात प्री वेडिंग शूट दरम्यान राडा झालाय। स्थानिकांकडून फोटोग्राफर्सना बेदम मारहाण करण्यात आली आहे। त्याचसोबत त्यांचे कॅमेरे फोडले आहेत। कर्नाटक राज्यातील हसन जिल्हा हद्दीत येणाऱ्या सकलेशपूर तालुका येथील मरगुंडा गाव या गावाच्या परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार बेट्टाडा भैरवेश्वर मंदिर परिसरात काही छायाचित्रकार प्री वेडिंगचे छायाचित्रीकरण करत होते। त्याच वेळी अचानक काही स्थानिक तिथे आले आणि त्यांनी चित्रीकरण करणाऱ्या पथकाला धक्काबुक्की करत जोरदार मारहाण करण्यास सुरुवात केली। कोणतीही पूर्व कल्पना न देता करण्यात आलेल्या हल्ल्यात 4 ते 5 फोटोग्राफर जखमी झालेले आहेत। संतप्त स्थानिकांनी केवळ मारहाणच केली नाही तर छायाचित्रकारांचे मागडे कॅमेरे आणि मोबाईल फोन देखील फोडून टाकले आहेत। यामुळे छायाचित्रकारांचे मोठे नुकसान सुद्धा झाले आहे। या घटनेनंतर संपूर्ण जखमींना तातडीने तालुका रुग्णालय येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते। प्राथमिक उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर जखमी छायाचित्रकारांनी या प्रकरणी पोलिसांकडे धाव घेत रितसर तक्रार दाखल केली। मात्र पोलिसांनी या घटनेचा FIR नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली, असा गंभीर आरोप छायाचित्रकारांनी केला आहे। पोलिसांच्या या भूमिकेचा निषेध नोंदवण्यासाठी सकलेशपूर ग्रामीण पोलीस ठाणे या ठिकाणी शेकडो फोटोग्राफर्सनी एकत्र येत मोठे आंदोलन पुकारले। हसन जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशन या संघटनेने या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून दोषींवर लवकरात लवकर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। या तणावाच्या परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली। दुसरीकडे स्थानिक नागरिकांनी मात्र या मारहाणीच्या घटनेचे उघडपणे समर्थन केले आहे। स्थानिकांच्या मते मंदिर परिसरात केल्या जाणाऱ्या प्री वेडिंग शूट आणि वाढत्या पर्यटनामुळे निसर्गाची हानी होत आहे, पर्यावरणाचे मोठे नुकसान सुद्धा होत आहे। तसेच अशा प्रकारच्या या फोटोशूटमुळे बेट्टाडा भैरवेश्वर मंदिर यांचे पावित्र्य सुद्धा भंग पावत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। या व्यतिरिक्त मंदिरात येताना पाळावयाच्या ड्रेस कोडचे नियम देखील सर्रास मोडले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। त्यामुळे मंदिराचे पावित्र्य राखले जावे अशी ठाम भूमिका गावकऱ्यांनी मांडली आहे। सध्या दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू असल्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे। मित्रांनो, कोणत्याही धार्मिक स्थळाचे पावित्र्य आणि निसर्गाचे रक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे। मात्र त्यासाठी कायदा हातात घेऊन कोणत्याही आणि कोणालाही मारहाण करणे किंवा साहित्याची तोडफोड करणे पूर्णपणे चुकीचे आहे। प्रशासनाने योग्य नियमावली तयार करून अशा घटनांना आळा घालणे गरजेचे आहे, जेणेकरून पर्यटकांचे आणि स्थानिकांचे हित योग्य पद्धतीने जपले जाईल। आपल्याला काय वाटते, फोटोग्राफर्सना केलेली ही मारहाण योग्य आहे का आणि स्थानिक जे मत मांडतायत ते योग्य आहे का? नक्की कमेंटमध्ये कळवा आणि अशा महत्त्वपूर्ण माहितीसाठी बघत राहा सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्त्वाची।